नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेब या विभागाचे लोकनेते, त्यांचा 26 ऑक्टोबर हा पुण्यस्मरण दिन। त्यानिमित्तानं त्यांच्या विचारांना आणि प्रतिमेला सर्वप्रथम मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि त्यांचा अत्यंत थोडक्यात परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मी ठेवणार आहे। दलित मित्र गोविंदरावजी राठोड साहेब यांचा जन्म 7 जून 1947 ला वरताळ तांडा, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या ठिकाणी माता गंगाबाई व पिता मक्काजीराव यांच्या पोटी झाला। अत्यंत बिकट परिस्थितीमधनं हे परिवार उभा राहत गेला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांनी मुखेड या ठिकाणी पूर्ण केलं। SSC पर्यंत शिक्षण त्यांनी वसंतनगर या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। PUCचं शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड या ठिकाणाहून त्यांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर आपले मोठे बंधू माजी आमदार कैलासवासी किशनरावजी राठोड साहेबांच्या साथीनं वसतिगृह चळवळ पहिल्यांदा त्यांनी सुरू केलेली आहे। नेहरू वसतिगृहाची स्थापना केली, त्यानंतर फुलसिंग नाईक वसतिगृह स्थापन केलेलं आहे आणि आपल्या बंधूच्या सहकार्यानं 1960 ला विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर या शैक्षणिक संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि आज या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण पाहतोय की KG to PG पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध असून या शैक्षणिक संस्थेच्या 20 पेक्षा अधिकच्या शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत आणि 500 पेक्षा अधिकचे कर्मचारी इथं काम करताना दिसतात। या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं कार्य केलं। केवळ त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक संस्थाच उभे केल्या नाहीत, तर विविध आश्रमशाळा, मराठवाड्यातली पहिली आश्रमशाळा वसंतनगर या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे। अनेक आश्रमशाळांच्या माध्यमातून भटक्या विमुक्तांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर देशातलं पहिलं NT साथीचं विद्यानिकेतन किंवा पब्लिक स्कूल 2 ऑक्टोबर 1996 ला त्यांनी कमळेवाडी तालुका मुखेड या ठिकाणी स्थापन करून एका अर्थानं ऐतिहासिक या प्रकारचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर 1991 ला ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येते। या मुलींच्या शिक्षणाकडे विशेषत्वाने त्यांनी लक्ष दिलं, त्यासाठी गंगाबाई कन्या विद्यालयाची स्थापना त्यांनी केलेली आहे। सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाची मुख्याला त्यांनी व्यवस्था करून दिलेली आहे। प्रियदर्शनी मुलींच्या वसतिगृहाच्या माध्यमातून मुलींना राहण्याची आणि शिक्षणाची सोय करून देण्यामध्ये देखील त्यांनी अत्यंत महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं। अशा पद्धतीने शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून केवळ संस्था काढण्यापुरतं त्यांनी काम केलं नाही, तर या शैक्षणिक संस्थेमध्ये विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण दृष्टिकोनातनं बौद्धिक असेल, क्रियात्मक असेल, ज्ञानात्मक असेल विकास घडवण्यासाठीचं केलेलं कार्य आपण या व्हिडिओतनं केवळ शैक्षणिक कार्य पाहिलेलं